असं आहे की या एस टी महामंडळाचं या चिपळूण डेपोचं त्या कर्मचाऱ्यांचं माझं खूप जुनं नातं आहे. मी काही वर्षापूर्वी शिवसेना एस टी कामगार सेनेचा या डेपोचा युनिट अध्यक्ष होतो. आज ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटना या कामगारांच्या आहेत तसंच त्याही वेळेला होत्या. 9 संघटना होत्या. येते ना या संघटनांना सगळ्यांना मी एकत्र केलं होतं. शेवटी अडचणी ह्या सर्वांच्या एकच असतात. वेगवेगळ्या मांडण्यापेक्षा एकत्रितपणे मांडणं. ज्याची त्याची युनियन मी वेगवेगळे राहू द्या, अडचणी आपण एकत्रितपणे मांडू. आणि हा विचार मी सगळ्या कामगार संघटनांमध्ये त्यावेळेला रुजवला होता. आणि त्यावेळेला काही अडचणी आल्या तरी आम्ही सगळे एकत्रितपणे कर्मचाऱ्यांच्या बाजूनं त्यावेळेला प्रशासनाच्या विरोधात उभे राहतो. हळूहळू ही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. आणि त्यावेळेपासून या डेपोचं इथल्या कर्मचाऱ्यांचं माझं जुनं नातं आहे. त्याचबरोबर माझ्या आयुष्यात शिक्षणानंतर मी ट्रान्सपोर्ट व्यवसायाला सुरुवात केली. त्यामुळं या व्हेकल्सशी, या गाड्यांशी, या हेवी गाड्यांशी माझं खूप जुनं नातं आहे. मी अनेक वर्ष आमदार होण्यापूर्वी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर नॅशनल परमिटच्या गाड्यांवर जवळजवळ अर्ध्या देशामध्ये मी फिरलेलो आहे. त्या अर्थानं देखील माझं नातं आहे आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारे माझं नातं शाबूत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज माहिती घेतली तर फक्त चिपळूण डेपोच हा या नवीन गाड्या मिळण्याचा बाकी राहिला होता. त्यालासुद्धा आज 5 गाड्या मिळाल्या. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9च्या 9 डेपोमध्ये नवीन गाड्या ह्या 5-5च्या प्रमाणामध्ये एक लांजा आणि राजापूरला माझ्या माहितीप्रमाणे 10 गाड्या मिळाल्या. अशा पद्धतीने एकूण रत्नागिरीमध्ये 55 नवीन गाड्या आलेल्या आहेत. एस टीची परिस्थिती सुधारतो, पण कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे. सरकार बदलतात मात्र त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांना वारंवार कुठलेले आहे ना कर्मचाऱ्यांचा प्रश्न. निवडणुकीच्या पूर्वी जे लोक आघाडी सरकारकडे सातत्यानं मागणी करत होते की एस टी महामंडळाचं सरकारीकरण करा, ही आता कंपनी सरकारी कंपनी म्हणून जाहीर करा. आणि काही नेत्यांनी आदरणीय पवारसाहेबांसारख्या नेत्याच्या जे प्रत्यक्षपणे सत्तेमध्ये नाहीत, पदावर नाहीत, त्यांच्या घरावर दगड मारण्याचं, काट्या लाट्या मारण्याचा आणि आणखी काय मारण्याचा प्रकार केला. हा जो प्रकार केला त्या अर्थी ह्या सगळ्या एस टीचं सरकारीकरण झालेलं आहे असं मी समजतो. कारण ज्यांच्या वतीने ते बोलले जात होते त्यांचंच आता सरकार आहे, त्यांचंच सरकार आहे. पण तरी देखील काय झालं राजकारण हे मला माहिती आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. येत्या अधिवेशनमध्ये हा मुद्दा पुन्हा आपण मांडणार आहोत. यांचे पगार पाणी कशा पद्धतीनं ठरतायत हेही आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्याचबरोबर काही आनंदाच्याही गोष्टी घडत आहेत. यांचा महागाई भत्ता वाढल्याच्या सुद्धा बातम्या मी वाचतो आहे. आणि म्हणून यांना शेवटी जे काय सरकारकडून देणं भाग आहे त्याच्याकरता आपण नक्की येत्या विधानसभेमध्ये कणखरपणे आवाज उठवून एवढं सांगतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर दोघांचं एकत्र मोर्चा आहे. महाराष्ट्राची मागणी होती, तुम्ही सुद्धा सुधारा होता, अखेर क्षण आला. असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या अस्मितेकरता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाकरता आणि महाराष्ट्रातल्या मराठीपण हे टिकावं याच्याकरता म्हणून दोघांनी मिळून मोर्चाचं आयोजन केलं. आणि आनंद याच्यामध्ये एकच आहे की केवळ या दोघांनी जरी आयोजन केलं असलं तरी यांना विविध पक्ष पाठिंबा देत आहेत. विविध पक्ष पाठिंबा देतात. काही ठराविक पक्ष जर सोडले तर पाठिंबा देत आहेत. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठीकरता आम्हाला लढावं लागतं हे खऱ्या अर्थानं आमचं दुर्दैव आहे. खरं सांगायला गेलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सांगतो. त्या काळाला पर्शियन भाषेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होता. पण त्यावेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा कोश हा 17व्या शतकामध्ये निर्माण केला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून
ही मराठी वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, ही वाढली पाहिजे, ही अधिक बळकट झाली पाहिजे, ही अधिक समृद्ध झाली पाहिजे. कारण भाषा समृद्ध झाली तर संस्कृती आणि संस्कार समृद्ध होतात. आणि संस्कार आणि समृद्धी संस्कार हे जर समृद्ध झाले, संस्कृती समृद्ध झाली तर आपला देश समृद्ध होतो, आपला धर्म समृद्ध होतो. त्यामुळे मराठी भाषेकरता हे दोन भाऊ एकत्र आलेत, याचा तर आनंद आहेच. पण त्याचबरोबर सगळे जवळजवळ महाराष्ट्रातले काही ठराविक पक्ष सोडले तर त्यांनीसुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हे माझ्या महाराष्ट्राच्या मराठीच्या भवितव्यात दृष्टीनं खूप सुखद अशी घटना मी मानतो. असंही म्हटलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.